असं रंगलेलं एक ऐतिहासिक कुस्तीचं मैदान, अतिशय सगळी कुस्ती आखाड्यावरती चालवा, प्रत्येकाचं मान सन्मान करणारे कुस्तीचं मैदान। सभाजी ब्राह्मणे यांचा देखील मान सन्मान ब्राह्मणे आपण करा। जामुन भाऊ पालवे आणि सतीश भाऊ पालवे आणि पुढच्या वर्षीचं इनाम आता जाहीर केलंय। पुढच्या वर्षी 1 लाख रुपये इनाम। कोण का मंदिर बन जाय असे दिलीप भाऊ पुरे बसतात। घरात एक उघडी तिजोरी तयार केली। या वर्षी 51 तर पुढच्या वर्षी 1 लाख रुपये इनाम जाहीर करताय। हो बरोबर ही कुस्ती कोणती आहे? हे नुसते बागेत गाऊन नाही, ओरिजिनल आहे। त्याच्यामुळे कोणी सोडे म्हणायचं त्यातली टॉपचे पण बाकीचे खाली बसून घ्यायचे। आता ज्यांची पंच म्हणून नियुक्ती केली आणि पंच व्हायचं सोपं नाही। दिलीप भाऊने लगेच सांगितलं प्रत्येकाने 500-500। हो, अतिशय तगडी कुस्ती महाराष्ट्र करा। राहुल पालवे आणि बालू गोलार पैलवान चालू कुस्तीचं चितपट 500 आणि सोमनाथ भाऊ कोळे मित्र मंडळ यांच्याकडून टाळ्या करा। 500-500 रुपये बक्षीस। हो हो हो, हे बरं खाली बसव। अहो महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची दोन्ही पोर आहे। काहीतरी आताच केला या कुस्तीला। वल्ला गट्टी कुस्ती करा। शाबास, आता तोंड बंद ठेवा आणि डोळ्यानी कान उघडी ठेवा। एकेरी पट करतो वल्ला गट्टी। ओहो ओहो, काही घडू शकते कुस्ती बघा। आतून पाय काटण्याचा प्रयत्न होता, तो हल्ला धुडकावला। हो हो हो, कडेला गेले की मनानं सोडायचं। बंद ठेवा, अतिशय तगडी कुस्ती आहे। फोकस लावले तर बरं होईल। संदेश भाऊ अतिशय देखणी साऊंड सिस्टीमच्या मालकाचे देखील मनापासून धन्यवाद। हो, प्रत्येकाच्या कानावरती स्पष्टपणे आवाज जाईल अशी साऊंड सिस्टीम। वल्लागट्टी कुस्ती करा। कुमार देशमाने पैलवान दोन्ही पायाला निक्या परिधान केलेला, अतिशय हेरून कुस्ती घेतली। कुस्ती जोडणाऱ्यांचं कौतुक। चैतन्य शेळके पहिला पुकार, सूरज चक्कर पैलवान पहिला पुकार। ही वल्लागट्टीची आणि देशमाने पैलवानची बरी काय जपासायचं काय जोपासायचं दिलीप भाऊ कोळे वस्त्राकडे शिकून घ्या। महाराष्ट्रातले पोरं एकत्रित आणतात, मंथन घुसळण करताय आणि तगड्या कुस्त्या करून या भागातल्या कुस्ती मैदानात एक आव्हान। टाळ्या तरी करा, टाळ्या। दोन्ही पोरं वाघासारखी लढतात आणि छोटीशी चिमुकली आखाड्यावरती आलेली आहे। योगासन पट्टू नाव काय तिचं, सीमा साबळे। पण ही कुस्ती होते सीमा बाळा, थांब थोडा। सरपंच साहेब पिंटू खाडे माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केली, मला 100 रुपयाचं बक्षीस दिलं, मनापासून धन्यवाद आहे। इथून 250 किलोमीटर माझं गाव बार्शी तालुक्यातलं कोरप,
पण कुस्ती मुख्य कुस्ती बोलती करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करतो. देशमाने पैलवान कब्जा मजबूत. परत एकदा सोमाभाऊ कोळे मित्र परिवार यांच्याकडून परत मला 200 रुपयाचं बक्षीस दिला. माझ्या पाठीवर शबासकीची थाप टाकली. मनापासून धन्यवाद. दिलीप भाऊ बोला. त्याच्यानंतर कापूरवाडीचे माजी सरपंच शिवाराम बसुदे. देशमाने पैलवान पुढची कारवाई पाहिजे. कुस्ती निकालीच होणार असं दिलीप भाऊ पुढे वस्तात सांगतायत. नोंद घ्या. प्रसिद्ध व्यापारी आहे. एक नावाची ओळख निर्माण करून दिली आणि माझ्या अद्याप प्रत्यात्याग झाला पाहिजे. डाव डावाची उकल उधळण झाली पाहिजे. वल्ला कट्टी पैलवान कुछ करके दिखाय, कुछ बन के दिखाए. नाम भी कमाए दाम भी कमाए, दोनों एक साथ साथ कमाए और अपने घर का नाम रोशन करिए. जुने जाणते यावं लागतंय. लाल मस्तीशी नातं निगडीत ठेवणारे तुकाराम मामा पवार आणि त्यांच्या समवेत दीपक भाऊ भरा यांचा मान सन्मान. फक्त नोटात तोंडात घालतात खात नाहीत बरं का. हो, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत दिलीप भाऊ पुढे वस्तात करताय. नोंद घ्या. कुस्ती लागली. जगाऊ बोलगिरे केडगाव, सचिन बोस गावाने शिराळ आणि आदेश काळापा हे 4 व्यक्ती तयार आहेत. मान्यवरांची नावं घेतली आपण. मामा जाधव चेअरमन चेडगाव सोसायटीचे चेअरमन. हो, 5 जण कुस्ती लावतील. हो, आणि माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करू. हो 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 हो. तुम्हाला जसं आलंय तसं मला बी एक जणांना बक्षीस दिले मान्यवरांनी. माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून जयमोहन भाऊ पालवे कोल्हा माझ्या पाठीवर शबासकीची थाप टाकली. मला 1 किलो तुपाचा दाम दिलाय. 500 रुपयाचं बक्षीस दिलाय. पैलवानावरी खर्च करतात. हो, हलकीमध्ये का लईच करणारा एखादी कुस्ती लावावी लागते काय. आहा, हरिभक्त पराय आदिनाथ महाराज गोरे माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून परत मला 100 रुपयाचं बक्षीस देवा. दोघांचं कौतुक आहे. दोन्ही घातकी पैलवान. पुढची कुस्ती ओंकार आंधळेचं अक्षय आवटी पैलवानचं. ओंकार आणि अक्षय आवटी पैलवान चला. खरोखरी कुस्ती धोरणाऱ्याचं कौतुक आहे. गणपत भाऊ पुरे व दिलीप भाऊ पुरे या देव माणसांनी असा अटास करून एक तगडं कुस्तीचं मैदान जोडलं. मनापासून धन्यवाद. एक पा दिलीप भाऊ आपल्याला बोलवतात. लाल मातीने दिले. करा की टाळ्या शिवासाठी एकदा टाळ्या करा. या लाल मातीचं कौतुक करणारी माणसं शिवादादा प्रत्येक चांगल्या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस देतात. अशी देव माणसं. आवाजी एवढी शांतता कुस्ती मैदानाला लागलेली आहे. फिरून कुस्तीचं मैदान घेतलं आणि महाराष्ट्रातले अव्वल दर्जाचे पैलवान या मैदानी आणण्याचं काम त्यांनी केलं.
बोला. शिवादादा मित्र मंडळ कापरवाडी आवाजाचं वाणीचं कोणता मोबाईल मध्ये कैद करण्याचं काम करताय शरद भाऊ कुरे. वा, काय तपासायचं काय जोपासायचं अशा माणसांकडनं शिकून घ्यावं. महाराष्ट्रात एक तुफान कुस्ती आखाड्यावरती लागते. तगडी पैलवान अक्षय आवटी पैलवान ओंकार आंधळे कुस्ती करा. वियानं नियमानं बांधलेली कुस्ती आहे. पोपट आता लगेच कुस्ती लागेल. आले का सत्य जादू शिर्के वेलकर. पुढची कुस्ती लावण्यासाठी गावचे युवा नेते देवेंद्र भाऊ किटे यांनी आतमध्ये येऊन थांबायचं 2 मिनिटं. दिलीप भाऊ कुरे होता त्याने एक आताच केला. जर पाऊस आला तर माझ्या गावचं कुस्तीचं मैदान आहे, विस्कळीत झालं नाही पाहिजे म्हणून मोठ्या कुस्तीचं मैदान आणि तगडी कुस्त्या करायची लागते. शिर्के पैलवानांनी रामेश्वर काळापाट धारवडीचे आजच्या कुस्ती मैदानाला 5,000 रुपयाची देणगी दिली. आपण आखाड्यावरती आहोत. टाळ्या करा त्यांच्यासाठी, टाळ्या. आहो चला 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 चला. 5,000 रुपयाची देणगी दिली. काय नाव होतं त्यांचं? रामेश्वर काळापाट सरपंच धारवडीचे सरपंच आहे. आमच्याकडे रात्रीला 50,000 रुपये उडवत्या. मग रात्रीला कुठं उडवतात विचार करा. पापाचं धलिहून घरी परतत्यात. धारवडीचे विद्यमान सरपंच आहे. त्यांनी देखील चालू कुस्ती मैदानाला 5,000 रुपये दिले. टाळ्या करा, टाळ्या. वा, काय तपासायचं पांडव. त्यांची आता महाराजांनी ओळख करून दिली. जी आकार आहे ती मान्यवर घेतात. हो 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 कुस्ती करा. अमोल लांगे पैलवान सोहिल से चला. पोपट लांगे पैलवान सत्यम जाधव चला. राहिलेले सगळे पैलवान तयारीला लागा. कधी जरी आलं तर कुस्ती लागेल आपली. हो, नोंद घ्या. सत्यम लांगे आपण देखील तयारीला लागा. कब्जा मजबूत केला कुस्ती. काय जपासायचं काय जोपासायचं. आणि मला 200 रुपये बक्षीस दिले मनापासून. धन्यवाद.
पांडेकरांना बसून बेखरो टाकण्याचा अचूक प्रयत्न जादू शिर्के कुस्तीतला जादूगार हे बघा कोणाशी वाजवतो उपनिरीक्षक साहेब विठ्ठल तात्या गायकवाड या कुस्ती मैदानासाठी वेळेत वेळ उपस्थित हे कुस्ती मैदानात हार्दिक स्वागत करतात हातून पाय काढण्याचा प्रयत्न पारनेरकरांचा जादू शिर्के रणोळ हे पा आखाड्यावरच्या मान्यवरांना स्वागत केलं जातं विठ्ठल तात्याचं कौतुक बोला हॅलो पास करून या पोरांनी ऐकलं धगामा भरलं भरायला सुरू झालं त्यांचे 2 पोरं तयार झाले हलगीवाले हलगी बाजत चला हलगीवाले कुस्तीचा रिझल्ट लागला पाहिजे कुस्ती करा हे पहा आजच्या मैदानाचे सत्कार मूर्ती महाराज चॅम्पियन अनिल ब्राह्मणे पैलवान ज्या पैलवानाने पुऱ्या भारत देशामध्ये स्वतःच्या नावाची ओळख करून दिली असे महाराज चॅम्पियन अनिल ब्राह्मणे अवघ्या 10 मिनिटांमध्ये कुस्ती मैदानावरती संपन्न होत आहे नोंद घ्या शरद गोरे बाजूला बसा समोरच्या साईडचे खाली बसून घ्या एक आदर्श कुस्तीचं मैदान या भागातलं जर या गावचा इतिहास कोणी लिहायला घेतला आणि त्यात जर कुस्ती मैदानाचा उल्लेख झाला नाही तर त्या इतिहासाला काहीच किंमत राहणार नाही असे एक ऐतिहासिक कुस्तीचं मैदान आघाड्यावरती संपन्न होते तगडी कुस्ती आणि मान्यवरांचा मान सन्मान होतोय आवरवाडीचे पानसरे सर यांचा मान सन्मानाकडे येतोय एक आदर्श शिक्षक मोहोजगावचे पैलवान अरविंद गायकवाड आपण देखील आघाड्यावरती चला पानसरे सर चलाऊ रमेश शंकर भोसे सरपंच कुणाला असते तरी आत्मय सरपंच तिथल्या सत्कार ऐका 4 मल्ल पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन अनिल ब्राह्मणे पैलवान अरविंद गायकवाड पैलवान कैलास आठरे आणि पैलवान भाऊसाहेब मुळे ह्या 4ही जवळचे आमचे मल्ल आहेत सगळे त्यांची कुस्ती न लावता त्यांना गावच्या वतीने जो इनाम आम्ही देणार आहेत सत्कार करून कृपया नाव पुकारल्यानंतर तुम्ही आतमध्ये या तुमचा सत्कार तुम्ही स्वीकारून घेऊन जा पैलवान अनिल ब्राह्मणे पैलवान कैलास आठरे भाऊसाहेब मुळे आणि अरविंद गायकवाड 4ही पैलवान इकडे आतमध्ये या वेलकम चला दिलीप कोळे असताना ज्यांची नावं घेतली ज्यांनी महाराष्ट्रभर नाव केलं असे 4ही मान्यवर आपण आखाड्यावरती चला मुळे पैलवान वेलकम वेलकम हो आखाड्यावरती अनिल ब्राह्मणे कौतुक केलं जातं मूर्ती आहे हो समजी साहेब हो ही मान्यवर मातीत बसणारे काय अडचण नाही असं थांबू दे थोड्या वेळ तरी चालतंय आलेले
वा खणखणीत दंड वाजलेला वाघ पैलवानचा पार राहिलेले सगळेच पैलवान पोस्टरवरचे सगळे पैलवान कपडे काढून आखाड्यावरती चला. हो पुढचे सगळेच पैलवानला पुकार दिला. नोंद घ्या. सार्थक वाळूज पैलवान पहिला पुकार, अमोल नरुटे पहिला पुकार, समोरून प्रसाद कुळे, ओंकार मुळे चला. समोरून एकेरी पट काढला होता. वाघ पैलवान कब्जा मजबूत केला. जंगल में बहुत से पेड़ लेकिन चंदन जैसा पेड़ नहीं. दुनिया में बहुत से खेळ लेकिन कुस्ती जैसा खेळ नाही. अनादिकालापासून कुस्ती चालत आलेली आहे. जैन धर्मशास्त्र घ्या, बायबल घ्या, कुराण घ्या, महाभारत घ्या. कुस्तीला फार मोठा इतिहास आहे. किस्सा मारण्याचा आटोकाट प्रयत्न वाघ पैलवानचा तो हल्ला धुडकावतोय. युवराज वाघना बसवली. सार्थक वाळूज पैलवान पहिला पुकार, अमोल नरुटे दोघही 2 मिनिटाच्या आखाड्यावरती आलात तर बरं होईल, नाहीतर आपली कुस्ती कॅन्सल करण्यात येईल आणि ते इनाम पंच कमिटीकडे जमा असणार आहे. नोंद घ्या. प्रसाद पुढे, ओंकार मुळे आपण आलात तर ठीक, तर आपली कुस्ती कॅन्सल करण्यात येईल. नोंद घ्या. रंगलेलं कुस्तीचं मैदान यासाठी अट्टास केलं होतं आणि तगडं कुस्तीचं मैदान घेतलं. पंचाचा निर्णय तज्ञ पंच आखाड्यावरती उपस्थित आहे. तारनेरला सराव करतो, आखाड्यावरती आलेला आहे. शबास. अटॅक प्रति अटॅक पाहिजे. कुस्ती करा. सोहेल से कुस्ती करा. क्यों युवराज वा कुस्ती करा. दस्ती ओढली आणि कब्जा मजबूत केला. युवराज वाघ म्हणतात त्याला. कुस्ती मदत बुद्धीने लढतात. एकलंगी बसवली. वा एकलंगी इराणी. अरे ओहो अमोल गुजरे वस्तादांचा पट्टा. टाळ्या करा. सरपंच साहेब गोरेकांना लगडे यांच्याकडून 500 रुपये. अहो काही सेकंद आणि पुढे वस्तादांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस दिले सरपंच साहेब प्रताप. अतिशय तगडी कुस्ती आहे. फक्त ही कुस्ती बघा. तुमच्या डोळ्याचं पारणं फिटणार. डोळे कान उघडे ठेवा पण तोंड बंद करा आणि कुस्तीकडे लक्ष द्या. प्रताप कुळे, अमोल नरे पैलवान आता लगेच कुस्ती लागेल. काय येत नाही तुम्ही? येणार असेल तर नोंद द्या. अतिशय तगडी कुस्ती. समोरून एकेरी पटाला लागण्याचा आटोकाट प्रयत्न. शाबास. मंथन झालंय, घुसळण झालं आणि अर्क वरती आलेला. बाबा आता राहू द्या. हो या वयात नको येत नाही. अमोल आलाय का? आलेला आहे. हो पुढची कुस्ती मैदान अंतिम टप्प्यात आलंय. मंथन झालंय, घुसळण झालं, अर्क वरती आला. उतळे पैलवांनी पारनेरला सराव करणारा पोरगा वस्ताद युवराज पठारे वस्तादांचा पठा.
अशी तगडी कुस्ती लाखोनी खर्च करणारी माणसं आहेत या कुस्ती मैदानात। हो वस्तुस्थिती आहे, थोडस खाली बसवलं। किरण वाडेकर कुठं असेल त्यांनी ताबडतोब मासमध्ये आहे। चला प्रताप आखाड्यावरती आलेला। हो दोन्ही प्रताप कुरेची कुस्ती जी आता पुढची लागणार आहे, या कुस्तीसाठी श्रीकृष्ण युवा ग्रुपचे जेवढे सदस्य असतील तेवढ्यांनी खडे आतमध्ये आहे। अनेक गदेचा मला घ्यावं। किरण वांडेकर नाव कपडे काढल्यावर तब्येत बघा, एक आखीवाणी रेखीव तब्येतीचा पोरगा वस्ताद। हा जो मुलगा आहे ना, हा आमच्याच गावचा किरण वांडेकर, मामाच्या गावला राहतो, पण मी 3 वर्ष झालं हंगामा भरतो। त्यांचे मामा पण इथे मिठूमुळे वस्ताद, त्यांना त्यांना विचारा मी गावचा आहे तर त्याला गावचीच किंमत दिली, गावचाच मान दिलाय, दिला का नाही सर? सांगा, टाळ्या तरी करा। मी म्हणलो नाही माझे पोरं खेळायला मामाच्या गावाला असू द्या माझे पैलवान, खरंय का खोटं? शाबास, एकदा हमारा जोरात मन। हो असं कळून येतं की गावावरचं असलेलं प्रेम, ही पोरं या गावाचं नाव करताय म्हणून त्यांचं कौतुक केलं जात आहे। पैलवान सुनील लोणारे पैलवान आपण आखाड्यावरती या। सुनील लोणारे पैलवान, गणपत कुरे आणि दिलीप गोकुरे यांचा भाचा। हो काय तपासायचं काय जोपासायचं अशा माणसांकडे शिकून घ्या। सुनील लोणारे पैलवान 7.5 फूट हाईट असेल। हो एकदा दिलीप कुरे वस्तादासाठी जोरदार टाळ्या करावं, टाळ्या करा। आलेल्याच्या प्रत्येकाचं कौतुक करणारी देव माणसं या मैदानाला 51,000 रुपये दिले आणि पुढच्या वर्षीचं आता जाहीर केलं 1 लाख रुपये। आता तरी टाळ्या करा। याची दानते का देवा त्याचा विसरण व्हावा, कोण कहता इंसान हर दिन मंदिर जाए, कर्म दिलीप सारखं पाहिजे, इंसान जहां भी जाए वह मंदिर बन जाए, अशी ताकद निर्माण करणारी माणसं दिलीपच्या रूपानं स्पेस राहत नाही, मग अंगावर जातो कसं बसलं माझ्यासारखं भाया, हे सारखं वळत नाही तुम्ही माझ्यासारखा, सारखं माग कुस्ती एकदम काटेकी टक्कर आहे। आणि काय होतं नुसत्या कुस्त्या लावायच्या इनाम द्यायचा माध्यम किंमत नाही, लोकांना डाव बघायला भेटत राहू, लावू दे ना, लाइटिंग आहे सगळं आहे, किती पाऊस आला तरी भेऊ नका, आतमध्ये जेवण शिल्लक 800 लोकांचं, परत डबल खाणं बाहेर आहे बघायला, काय अडचण नाही, घाबरू नका। पण कुस्ती काटा होत्या का एवढे पैसे आपण बी लावतो ना कष्टाची गोळा करून, पैलवान बिचारा कष्ट करतोय, वर्ष तालमीत राहतोय, त्यांची बी किंमत आपण केलेली, पाकिट कच्चून भरले तर त्याचं काय अडचण नाही, कडे भरतोय ताणून द्या, डाव पैसे बघायला भेटतं, सगळ्याचं समाधान होतंय बघितल्यानंतर। हो द्या कुस्ती 2-5 मिनिटं भारी ती करा असं सांगता, चमत्कार झाला तर नमस्कार होत असत नाही, तो रद्दीत जमा होतो। कुछ करके दिखाए कुछ बन के दिखाए, नाम भी कमाए दाम भी कमाए और अपने घर का नाम रोशन करिए। पैलवान कुस्ती करा। 1 मिनिट खेळाचं अंगण म्हणजे ऑलिम्पिक, आणि त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिलं मेडल मिळवून दिलं 23 जुलै 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिक। खशाबा जाधव पैलवानं तमाम भारतीयांची छाती अभिमानानं फुलून आली, तिरंगा झेंडा उंच उंच गेला, राष्ट्रगीत गायला गेलं। तो दिवस म्हणजे 23 जुलै 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिक, आणि तिथून कुस्तीचा उदयमुखाला आलेला। शबाज कुस्ती करा। दिलीप भाऊनी दोघांना समज दिली, पाकिटे कच्चून दाबून भरलेली, फक्त कुस्ती करा, तुम्हाला साजेल असा इनाम दिलेला आहे। तर तो आनंदाचा क्षण मोबाईल मध्ये कैद केलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून। हे मैदान सरपंच साहेबांचं नाव काय, 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय। गोरक्षनाथ लबडे वस्ता सरपंच साहेब, एक आदर्श सरपंच साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस चालू कुस्तीला। धन्यवाद सगळे मान्यवर, खाली बसून घ्या। आणि पंच म्हणून त्या कुस्तीला दिलीप भाऊ कोणतरी द्या, एक पंच
असं रंगलेलं एक ऐतिहासिक कुस्तीचं मैदान या मुळे वस्ताद आणि ताजू पैलवान वस्ताद दोन पंचांनी तगडी कुस्ती गावचा पोरगा आखाड्यावरती लढतोय. प्रताप कोळे नाव त्या पोराचा, हिरवी चड्डी परिधान केलेला पोरगा आणि प्रतिस्पर्धक अमोल नरे पैलवान. हलगीवाले एकदा हलगीवाले चला चला. शबास हलगी भादर. मदन कुळे, बबन फुलमाळी, आपण लगेच आलं पाहिजे. 5-5 वेळेस आपली नाव. मदन कुळे चल रे बाळा या वाचा आणि हो 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 मान सन्मान आकारवरती महाराज. आणि या कुस्ती मैदानाची शोभा वाढवली. हे कुस्ती मैदान तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून तुमचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय जपासायचं काय जोपासायचं गावकऱ्याकडनं शिकून घ्या. मोठं योगदान लावलेला देव माणूस दिलीप दादानी. हो थोडं थांबा, कुस्ती चांगली लागलेली आहे. अहो हलगी वाजल्यावर कुस्तीचा करंट येतो बरोबर आहे, पण ही दोन्ही पोरग वाघासारखी लढतायत. त्यांची ओळख, डाव, उकल, उधळण, कुठं सराव करतो, त्याचं गाव कुठलं, हे सगळं कळणं गरजेचं आहे. अतिशय तगडी कुस्ती. हो 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 हो. काही सुरुवातीपासून कुस्तीचा आनंद घेता लाल मातीशी नातं निगडीत ठेवणारा देव माणूस तुमचं खरोखर हे कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करताय. आकडी वळण्याचा प्रयत्न, आतून पाय काढण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिस्पर्धक तेवढ्या तोला मुलाचा डोक्याला डोकं लावून नव्हे तर डोक्यातल्या विचारानं कुस्ती करा. पैलवान अटॅक प्रति अटॅक, डाव डावाची उकळ, काहीतरी करता आलं पाहिजे आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करता आलं पाहिजे. कुस्ती करा. खुरे पैलवान काहीतरी करून दाखवायच्या भूमिकेमध्ये लढतोय. या गावची माती किती कसदार, पाणी किती दमदार आहे दाखवून. हो 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 हो. इम्रान शेख लतेश टकले आलेत का? इम्रान शेख पहिला पुका. हो महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची कुस्ती. तुमच्या डोळ्याचं पारणच फिटल असं स्वतः दिलीप कुराडे असतात सांगतात, कारण कुस्तीतलं सगळं काही कळतंय. हेरून कुस्ती घेतली. हो आधी पहिल्या थिएटरला तिकीट लावून कुस्त्या व्हायच्या, तसं देखील कुस्ती बघायला भेटणार ना अशी तगडी कुस्ती हेरून घेतली. हो आखाड्याचं लढतोय तो. आपलं पोरग गावात आलंय म्हणून मोठेपणात मिळायचं, नोरा लावायचे, पाडून घ्यायचे, पैसे घरी न्यायचे. विठ्ठल दाद्या, अरे पण बाहेरच्या गावात गेलं त्याला वाली कोण आहे? माणसं असली की कुस्ती मैदानची शोभा वाटते आणि त्या गावात अनेक पैलवान तयार होतात. तेवढ्या तोला मोलाचा गावचाच पोरगा आखाड्यावरती लढतोय, पण नुरा ढोंगी कुस्ती कधीच चालत नाही. या गावात खट्ट कुस्ती करतोय आणि गावाचं नाव महाराष्ट्रभर करण्याचा आटोकाट प्रयत्न त्याच्या हातून घडतोय. नोंद घ्या. गावच्या पोरांचे कदर करताय.
कुस्ती करा पैलवान तुम्ही. हो हे मला सोड म्हणलं की सोडा. खट्ट कुस्ती थांबा. आणि नाना तुम्ही थांबा, बाकीचे खाली बसून घ्या. कुस्ती बघा. हरिद्वारी चला एकदा. युवराज पाटील वस्तादांचा पठ्ठा. एक मिनिट त्या पोराला खाली सोडावं. एकदा उलटी उडी. या गावचं भूषण असलेला पोरगा अजून थोडे दिवस थांबा. या गावाचं नाव दिलीप पुरे असतात. महाराष्ट्र गाजीचं ही पोरग. त्याचं बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज चमकायला लागले. एवढ्यासाठीच अट्टास करतात गावकरी. हो आणि सडेतोड उत्तर देणारे दिलीप बोकुरे. गावात दोराडोकी आमच्याकडे चालत नाही म्हणतात. 2 वर्ष पडू द्या, 3 वर्ष पडू द्या, पण कधीतरी विजय खेचून आणण्याची ताकद या मातीमध्ये आहे म्हणताय. हो एवढे उभा आहेत म्हणल्यावर पाठीमागं खंबीरपणे त्या पोरात तगडी कुस्ती. दिल धाडसानं दोन्ही पोरं आखाड्यावरती लढताय. येचो मला नाही आज येचो. हो जोडी जोडाने तोडीस तो. अटॅक प्रत्याटॅक डाव डावाची उकल उधळण चालू आहे. साहिल सय्यद लढायला लागलेला. सार्थक वाळूच पैलवान लढतोय. रोहित गोरपडे, रवी काळे, अवी मोरे आणि रवी काळे. चला अवी मोरे आलाय ना, आलेला आहे. रवी काळे दोन्ही पोरं आले. टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता लागली कुस्ती मैदानाला. अतिशय रंगलेलं कुस्तीचं मैदान. काय तपासायचं काय जोपासायचं खरं यांच्याकडनं शिकून घ्या. शाबास. साहिल पैलवान कुस्ती करा. ओहो हो 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 हो. तुकाराम पवार वस्ताद एकेकाळचे महान म्हणलं. वस्तुस्थिती सांगतो, एका मिनिटात 5-5 धाव करणारे पैलवान म्हणून तुकाराम पवार वस्तादाची ओळख होती. अनेक दिग्गज पैलवानला आसमान दाखवलं. अनेकांच्या मनामध्ये घर केलं. गातकी कुस्ती करण्यात माहीर होते असे तुकाराम पवार वस्ताद आखाड्यावरती पंच म्हणून आहे. शांत संयमी स्वभाव कायमच. पण कुस्ती लागली की पुढच्याला धरू का पाडू का सोडू, पळे की सूळ करून सोडणारे तुकाराम पवार वस्ताद आखाड्यावरती पंचाच्या भूमिकेत आहे. तो मान सन्मान देण्याचं काम दिलीप बोकुरे वस्ताद करतायत. नोंद घ्या. तज्ञ कुस्ती आणि तज्ञ पंच आखाड्यात पंचाच्या भूमिकेमध्ये लावण्याचा प्रयत्न. सूचना देताना आधी शेजारीसाठी बोलतात आपण पैलवान आहे. खेळाडूंना लढा, कुस्ती करा. पवार वस्तादांनी दोघांना समज दिली. हो बाहेरनं कोणी बोलू नका. कुस्तीतले भीष्माचार्य, कुस्तीतले सर्वस्व आखाड्यावरती पवार वस्ताद आहे. त्यामुळं बाहेरनं कोणीच काय बोलू नका. कुस्ती क्षेत्रातला PhD माणूस पवार वस्ताद. ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा, भक्ती म्हणलं तर तुकोबा आणि पैलवान म्हणलं तर पवार वस्ताद. असे वस्ताद पंच म्हणून लाभलेले नोंद घ्या. सुप्रसिद्ध म्हशीचे व्यापारी पंढरपुरी टोपी डोक्यावरती घातली
आणि लाल मातीशी नाट्य निगडीत ठेवलंय. माती धरून बसल्या काळ्या आईला हिरवा शालू नेसणारी माणसं आहे ते. हो, एक आदर्श उद्योग त्यांचा. चांगल्या जातीवंत म्हशी खरेदी करताय. 5,000ची देणगी दिली आजच्या कुस्ती मैदानाला. हो, आम्ही लई व्यापारी बघताय पण तुमच्यासारखे व्यापारी अजून बघायला भेटले नाही. हो, गोळे पान, कलर गेला तर पैसा वसूल असे व्यापारी रंगलेलं मैदान. आम्ही मोरे चला, जागा कुणीही सोडू नका. महाराष्ट्रातल्या अव्वल दर्जाची पोरं तुम्ही एकदा युट्यूबला अनिल लोणार नाव टाकून बघा, परिस्थिती लागणार आहे. मनोज पवार नाव टाकून बघा. अशक्य ते शक्य करण्याची कमी मनोज पवारच्या मध्ये आहे. अशा जोडीचोड तोडीसोड कुस्त्या बघायला भेटणार. जागा कोणी सोडू नका. ठाकूर पैलवान शिरूरचे आमचे भाषे रणवीर पवार कुठे आहेत? आतमध्ये या. आणि अंकुश गिरे कुठे आहेत? तुमच्या हाताने कुस्ती 5,000 रुपये दिल्या माणसाने कुस्ती. टाळ्या वाजून कौतुक करा त्या देव माणसाचं. 5,000 रुपयाची देणगी आहे. कोण कोणाला तंबाखूचा इडा फुकट देत नाही. माझ्या या हंगामासाठी घोडेगाव, कोपरगाव आणि माझे जेवढे म्हशीचे गिरायक आहे दूध धारक सगळ्यांनी मला या हंगामासाठी फक्त एक फोन केला आणि 2100 कोणी 3100 कोणी 1100 नाही हा शब्द नाही मोबाईलला मारून दिले. 1,80,000 रुपये मी बाहेरगावून सगळ्या दूधवाल्याकडून घोडेगावचा बाजार म्हणजे आणले म्हणजे तसं नाही. मी सुद्धा बाहेरच्याला देतो. बाहेरच्या बाजारामध्ये आम्ही सुद्धा वर्गणी देतो. 4,000 5,000 रुपये वर्गणी मी लोकांना देतो म्हणून लोकांनी मला दिले. 1,80,000 रुपये गोळा करून आणले. गावचा एकही रुपया घेतलेला नाही. 1,80,000 रुपये लाल मातीची सेवा करताय. अद्याप प्रत्याच्या गाव पवार वस्तात त्या कुस्ती झाली. ओहे ओहे बच गयो फिर भी पकडा गयो. आणि आताची अनिल भाऊ प्रवीण भाऊ लवकर आपण आकारावरती या. सचिन भाऊ अतिशय तगडी कुस्ती मगाशी ज्यांचा उल्लेख केला असे मान्यवर मंडळी आखाड्यावरती मान सन्मान केला जातोय. प्रवीण भाऊ काळे आखाड्यावरती मान सन्मान होतोय. ज्यांचा मगाशी उल्लेख केला. दंड कुणी वाजवावा कुस्ती सम्राट असल्याने एंट्री मैदानावरती होते असे आदर्श वक्ता मल्ल सम्राट किताब देऊन सन्मानित केले कुस्ती सम्राट असलम काजी वस्तादांना. राग कोणी मानू नका. एकटा व्यक्ती काय काय करणार आहे याची जबाबदारी मानू नका. कोणी राहिलं तर घागरे ओकले घागरे, भारत घागरे, सोमा घागरे, रामभाऊ घागरे, सुरेश घागरे, राजेंद्र घागरे यापैकी कोणी जर असेल त्यांनी आतमध्ये या कुस्ती लावायची आपल्याला. मी तरी काय करणार आहे. बागशात गायकवाड आणि तिकडे कैलास गायकवाड हे 2 घर जर अजून सांगा रे मला तुम्ही सारे बसले पण सांगा कोण कोण राहिले. बाळाचं नाव घेतलं भाऊ मी त्या विषयात. अरे कुस्तीतला जादूगार सचिन सिरके आष्टीला सराव हो हो तगडी कुस्ती. अतिशय तगडी कुस्ती पा. खरोखर सांगते कुस्ती बघा डोळ्याचं पारणं फिरणारी कुस्ती. जेवणाची सोय सर्व पैलवानासाठी केलेली आहे. कुस्ती मैदानाच्या
स्क्रीन लावली त्याच्या पाठीमागच्या साईडला भला मोठा हॉल आहे. मंगल कार्यालयामध्ये उत्कृष्ट जेवणाची सोय. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर आम्ही फिरतो, असं नियोजन आयोजन कुठंच बघायला भेटत नाही. हो, अनेक उत्कृष्ट असे पदार्थ खायला भेटणार आहे. नोंद घ्या, अशी जेवणाची सोय हॉलच्या पाठीमागे केलेली आहे. मंगल कार्यालयामध्ये नोंद घ्या. उजव्या पायाला निकाब परिधान केलेला सचिन शिर्के पैलवान आखाड्यावरती लढतो. गावातील अजून आमचे ग्रामसेवक निमशे भाऊसाहेब एकच घरे, 2 घरे, संतोष निमशे असेल तरी चालेल, निमशे भाऊसाहेब असतील तरी चालेल. त्यांनी बी हाताने कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये यायचंय. शेवटच्या कुस्तीला खालची आली राहिली मराठी वस्ती. शरदे माजी सरपंच नामदेव मराठे, बंशी पाटील मराठे, घनश्याम पाटील मराठे, त्या खालच्या वस्तीवर अजून कोणी राहिला असेल माझ्याकडून नाव घेण्यात. बाप्पू पाटील गायकवाड, कैलास गायकवाड बाप्पू आला की इथं. दुर्योधन पाटील गोरेचा अनिलने कुस्ती लावली. आता मी काय अजून कोणी होतं मला येऊन सांगा. नाराज यांनी सुद्धा कुस्ती लावण्यासाठी थोड्या वेळाने शेवटच्या आत यायचंय. विक्रम पाटील होंडे यांनी सुद्धा शेवटची कुस्ती लावला यायचं. आणि आमच्या गावात सगळ्यात शेवट राहणारे बाप्पू पाटील आवटी आणि विजू पाटील गुंड हे सुद्धा नाव विसरले होते. हे सुद्धा घेतले. त्यांचं जरी कोणी आलं असेल तर त्यांनी सुद्धा कुस्ती लावायला आतमध्ये यायचंय. परत सकाळी ऐक ना, अजून सांग तर सकाळी माझ्या वर्षभर बोलायचं नाही. आखाड्यावरती आलेच पंच म्हणून घरात उघडी तिजोरी तयार केली. दिलीप होंडे मेजर यांच्याकडून चालू कुस्तीला 500 रुपयाचं इनाम. वा, टाळ्या तरी करत जाऊ किंवा फक्त इनाम दिल्यावर टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. टाळ्या वाजवायला काय जीएसटी लागते का? पण कौतुक करा. असे अनेक सरपंच इथे उपस्थित आहे. वा, नंबर 3 ची कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. हो, 1 नंबर आणि 2 नंबरचे दोन्ही कपडे काढून तयार राहा. आता लगेच कुस्ती लागेल. अतिशय देखणं कुस्तीचं मैदान. शिस्त कशी असावी आधी तर बघायला भेटते. महेश भाऊ, हो हो, महेश भाऊ नेमका आपण सत्कार स्वीकारण्यासाठी आखाड्यावरती चला. महेश भाऊ वेलकम. महेश भाऊ चला. अहो चुकून मान सन्मान राहतो. महेश भाऊ चला. भाऊराव गावचे एकटेच वाघ भगवान वाघ आणि किशोर वाघ आमच्या जीवाला जीव देणारे पुढे असतील तरी आतमध्ये या. त्यांनी सुद्धा पुढच्या वर्षासाठी 2100 रुपयाचं नारळ घेतलेलं आहे पुढच्या कुस्तीसाठी. आणि चालू वर्षी त्यांनी भरपूर देणगी दिली 5000 रुपये. त्यांच्या बरमान टाळा वाजत त्यांच्याकडे सगळेजण. आणि 2 वाघ घोटले होते. शिकार झाल्याशिवाय नसते. आता पुढे ते लहान वाघ पुढे. दोन्ही कुस्त्या शेवटच्या तयार सगळं असतात. 1 नंबर आणि 2 नंबरचे पैलवान बसतात. हंगामा तुम्ही हजारो दररोजचे स्टेडियम पाहतात. आमचा कमी म्हणा पण बरा झालाय. बरा नाही, अतिशय तगडं कुस्तीचं मैदान तुम्ही घेतलं आणि शेवटपर्यंत टिकवून दाखवलं. दोन्ही पैलवानने लगेच निर्णय मान्य केला आणि मैदानावरती परत कुस्तीला प्रारंभ झालाय. अतिशय तगडी कुस्ती. महेश फुलमाळी, कृष्णा पवार, आणि लोणारे पैलवान ज्या नावाचा दबदबा अख्ख्या महाराष्ट्रभर आहे असा मनोज पवार पैलवान. दोन्ही पोरं आखाड्यावरती चला. हे पा दिलीप ही थोडी पाठीमागे सरकार, थोडं मागे सरकार. अहो युट्यूबच्या माध्यमातून हवी प्रेक्षेपण चालू आहे.
असं मैदान या भागात नाही का आदर्श मैदान आयोजक तिकडे रवी मोहित तुम्ही बोला आम्ही वर्षात एकदा या गावाला येतो आम्ही निवेदक दोन्ही पैलवान आमच्यासाठी सारखेच आम्ही कसं बोलणार हो हलकीवाले राहू दोन्ही पैलवान तुम्हाला सूचना देतोय अर्ध कच्च पाडून उठू नका कुस्ती करताना पक्क चोपा तरच कुस्ती दिली जाईल टाळ्या तरी करा की कुस्तीला टाळ्या करा वस्तुस्थिती सांगतोय कुस्तीचं मैदान वाह टाचणी पडली तर आवाजी एवढी शांतता लागली आकाश चव्हाण आखाड्यावरती चला चिमा पैलवान चला की आखाडा बंद झालाय तुमच्यासाठी थांबलाय चिमा पैलवान चला हरियाणा के पैलवान आप अखाड़े में आ जाइए वेलकम आला मनोज पवार वेलकम तगडी कुस्ती डोळ्याचं पारण्या पिटणारी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे जेवढे कुस्तीचे शौकीन आहेत तेवढे थांबले हजारो प्रेक्षक इथं उपस्थित आहे कुस्तीची गर्दी मंडळी उपस्थित आहे आणि तगडी कुस्ती हरियाणाचा पैलवान कुछ करके दिखाए कुछ बन के दिखाए नाम भी कमाए दाम भी कमाए दोनों एक साथ साथ कमाए माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग करायचं काम मगाशी महाराज साहेबांनी केलं आदिनाथ महाराज गोरे वाह तेवढ्या तोला मुलाची कुस्ती निवेदकाला बक्षीस पैलवानाला बक्षीस हलकी वादकाला देखील बक्षीस आज या कुस्ती मैदानात एक अनोखा प्रसंग आपल्याला बघायला भेटतो भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान महारुद्री आवाजाचं वाणीचं कौतुक करू परत मला 100 रुपयाचं बक्षीस दिलं मनापासून धन्यवाद पंढरीचा पांढरा शनेश्वर महाराज आणि बजरंगबली तुम्हाला 2-2 हाताने देव ही प्रार्थना मनोज पवार आखाड्यावरती आलेला अष्टीला सराव करणारा पोरगा बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ओपन गटामध्ये गेला मनोज पवार पैलवान असा पैलवान 1 नंबर साठी आखाड्यावरती येतोय मोठं भाटीला गावाचं उपाय रामदेव पैलवान सदाशिवा पारनेरचा पोरगा आखाड्यावरती चला आजच्या मैदानातली नंबर 1 ची कुस्ती हरियाणा कर कुछ करके दिखा कुश्ती करिए पहलवान कुश्ती छूटेगी नहीं कुश्ती आर्य पार होगी कुश्ती करिए आला अनिल लोणारे पैलवान भारत मातेच्या कीर्तिपुरातला अस्सल हिरा आकारावरती आलेला ही दोन्ही पोरं
वस्तात वस्तुनी समजा महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय, धरील त्याला असं मन दाखवलंय. चालू सीझन धूमधडकिया मनोज पवार पर्यंत आणि लोणारे पैलवानचा आज गाठ पडली ठका ठका. बघूया कोण कोणाला ठकवतोय. एक आग आहे तर एक वाघ आहे. वस्तुस्थिती वन साईड एका पैलवानला हरियाणाकरांनी केली पट काढला, कब्जा मजबूत केला. पुढची कारवाई पाहिजे. सचिन शिंदे असता हलकी बाजारचे मध्ये ताशा बोला ना कोण. पदम आलो थांबा वाजतात. पदम नाना चेअरमन, पदम नाना होंडेकडे येतं. सारंग शेठ आतमध्ये या. चला चला शेवटची गोष्ट आतमध्ये या. चला असं होतं आम्ही गडबडीला आमचा मिंगावर झालाय. चला या आतमध्ये. त्यांचा सत्कार करा मोठा पंपायला आधी मोहन दादा सगळं करू सगळं सगळं करू. बोला शनेश्वर महाराज की, जनेश्वर महाराज की जय भवानी, जय भवानी. आता दिलीपो वसत पंच म्हणून कोण नाव जाहीर करा. केला क्षमा दोन्ही पायाला निकाब परिधान केलेला सर्व परिचित असलेला अनिल लोणार पैलवान महाराज चॅम्पियन. तर उंचापुरा असलेला मनोज पवार पैलवान आष्टीला सराव करतो. राहुल भाऊ जगदाळे असोरांचा पठ्ठा. तर पारनेरला सराव करणारा युवराज पटारे असोरांचा पठ्ठा अनिल लोणारे पैलवान. अशी सगळी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. मंथन झालं, घुसळण झालं आणि आता आर्कवरती आलेला आहे. यासाठी गावकऱ्यांनी अट्टास केला होता. हे माये तुझे फेडील पांग सारे आरती राणी चंद्र सूर्य तारे एवढीशे रोपला
कुस्तीचं मैदान, काही होऊ शकते कुस्ती बघा. वादळापूर्वीची शांतता आणि वस्तुस्थिती सांगतोय. हे पहा दिलीप भाऊ चालू मैदानसाठी गेले 15 दिवस झाले. माहिती देऊ का? अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक ऐतिहासिक